तर आज दुपारनंतर बँक निफ्टीने एक खूप छान असा मोठा मूव्ह दिला. कॅन्डल बघू शकता किती मोठी आहे आणि आपण जे लेवल्स काढले होते त्या लेवलच्याच एक्झॅक्ट तिथूनच एक खाली आलेलं आहे. ठीक आहे. तर उद्याचं जर का बघायला गेलं तर मार्केटचे लेवल काय असतील, कुठपर्यंत जाऊ शकतं, ओपनिंग झाल्यानंतर त्याचे टार्गेट्स काय असतील आणि कशा प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता ते बघूया. तर जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं इथं तर इथून एक 54,533 हा जो लेवल आहे इथपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि इथूनच एक मोठा मूव्ह येणार आहे. ठीक आहे. इथून जर एक मोठा मूव्ह आला तर 54,664 हा एक दुसरा लेवल असणार. ठीक आहे. त्याच्यावरचा लेवल जर बघितला तर 54,733. एकदा स्क्रीनवरती मी लिहून दाखवतो. तर पहिलं जर का मूव्ह यायचं ठरलं तर 54,533 याच्यानंतरच एक मोठा मूव्ह येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरचं जर का टार्गेट तुम्हाला धरायचं झालं तर 54,666चं पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट 54,753चं दुसरं टार्गेट. ठीक आहे. इथपर्यंत जाऊ शकतं. आणि खाली जर का बघायला गेलं तर बँक निफ्टी एका ट्रेंड लाईनचं फॉलो करते. ठीक आहे. जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर इथं थोडंसं कन्सल्टेशन करू शकतं मार्केट असं त्याच्यानंतर मग हे लेवल्स टच करायला येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये इथं मध्ये एक पण ट्रेड आपला होणार नाही. ठीक आहे. तर ट्रेड जर झाला म्हणजे आपल्याला ट्रेड प्रेडिक्ट करता येणार नाही. ठीक आहे. तर जर फ्लॅट ओपनिंग झालं तरच आपली ही स्ट्रॅटजी चांगली काम करू शकते. गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता जराशी कमी आहे कारण ऑलरेडी ऑल टाईम हायवरती चाललं आहे आणि आज एक बऱ्यापैकी मोठा मूव्ह दिलेला आहे. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये पण काही शेअर्स काढले जाणार आहे. म्हणजे निफ्टी 50मध्ये जे 50 शेअर आहे त्याच्यापैकी काही जे शेअर्स परफॉर्म नाही करते चांगलं किंवा त्यांना काढणार आहे आणि नवीन शेअर्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करणार आहे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीमध्ये पण. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मार्केटवरती काय प्रभाव राहतो आहे का, प्रेशरमध्ये राहतो आहे का, किंवा मग एक मोठा मूव्ह जनरेट होतो आहे का ते बघणं महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे.